तर राम राम मित्रांनो, दुपारचे 11:30 वाजत आले. मळ्यात काम चालू आहे, कांदे काढायचं. तर थोडा पुढे घ्यायला जाऊ. माणसं पुढे नेऊन गेले, ट्रॅक्टर मागे राहिले नाही का. कालच ते थोडे लेट आली होती 2 वाजता. तर काल सगळं उपटून घेतलं आणि आज सगळं खांडायचं काम करणार आहे. त्याच्यात आपल्याला 2 वाजता जायचंय पिक्चर पाहायला, राजा शिवाजी. ते तिकीट आधीच बुक करून ठेवलं होतं. काल परवाच कांदे काढून झाले असते. तर माणसांचं थोडं पोस्टपोन झालं, त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. थांबा, ट्रॅक्टर पुढे घेतो. पुढं तर घेतला आपण, थोडं ते झाडाखाली जाऊन बसू. मी पण काही गडबडीत म्हणजे मागं पुढं न पाहता तिकीट बुक केलं. 2 मित्र आहे आपल्यावर, साहिल आणि मयूर. हे कांद्यांचं तर माझ्या डोक्यात पण नव्हतं. तर आपण जरा चिंचांवर डाव मारून येऊ नाही का. त्याच्या काकांचा रोजगार राहतो इकडे, त्याची पण काही गॅरंटी कमी काहीच नाही रे. एवढे मोठे झाड, त्याच्यामुळं हे जरा तुरट आहे, काढून टाकायचं होतं. कांद्यांच्या गडबडीत गेलं राहून. यालाच एकाला ठेवलं असतं. मेन बात म्हणजे अशी, काकांना अजून माहित नाही का मला 2ला असं इकडे जायचंय. तर बघू रिएक्शन, बघू काय रिएक्शन राहते. एवढी अशी कशी ट्रॉली बाकी पाहू शकतो. मजा वेगळीच राहते यार. फुल सिक लंबरली नाही का. हा, हे एक नवीन रस्ता पलटी करेल. हे पण पलटी करेल वावर आहे पण हाय हो नाही का, चू नाही वाटत. पहिले आहे मध्ये. दोन वाजता तुमची ड्युटी आहे बरं का. हा, बाहेर जायचंय. हा काय हा, नाही काय नाही. आता इथं बसल्या कैरी खायचं काम चालू आहे. मागं पण जेव्हा धुरंधर पाहिला, म्हणजे धुरंधर आला होता, 2 काही एकच आला होता बहुतेक. धुरंधर पाहायचा प्लॅन झाला होता, तिकीट बुक झालं होतं. कारण काय माहितीये का, कांदे तेव्हा मामाच्या घरी कांदा लागवड चालू होती. मी वाफे पाडत राहिलो होतो ट्रॅक्टरीवर. तिथं असंच झालं, कांद्यांमुळे ते कॅन्सल झालं अचानक. आज पण कांद्यांमुळेच. आता काय करायचं, पोरांचा तर लय आग्रह चाललाय ना, त्यांना कसं काय सांगू. तसं मला लय जायची इच्छा आहे राव. तर मित्रांनो, 12:40 झाले. काकांना सांगितलं असं काम आहे, राजा शिवाजी चित्रपट बघायला जायचंय. तर हा म्हणा, होकार दिलाय. तर एक ट्रिप तर होईल नाही का. आणि विशेष म्हणजे गडबड अशी, फोनमध्ये चार्जिंग नाही, 20% राहील. व्हिडिओ काढत असल्यामुळे अजूनच ती डाऊन होऊ राहील. ट्रॅक्टर थोडा तिकडे लावून आहे ना, फोनला घरी जाऊन चार्जिंगला लावून देऊ. आणि मी अजून कधीच थिएटरमध्ये पिक्चर बघेल नाही. फर्स्ट टाइमच आज पिक्चर बघायला जाणार आहे. आता बघू काय एक्सपिरियन्स राहतोय काय नाही, कळलंच. चला बस वाटते. नशिबात नाही, आधीच लवकर चाललोय. नाही ना, नशिबात नाही. 2दा इथंच झाले. 2 वाजेचा शो आहे चालू. मग ते आपल्यासाठी थांबणार आहे का. 2 सदस्य राहिले. बाहेरचा फोन बिन आला होता परत नाही. 4.5 किलोमीटर आलो. एवढी खतरनाक हवा लागू राहिली, गरम. हा, गाडी आधू राहिली डायरेक्ट. गरम तर थोडा, हवा लय जोरात आहे. हा, कामावर लय लवकर. अरे तुम्ही लेट गेल्यावर गाड्या कोण बनविल तिथं. मग ब्लॉक चालू आहे. महिंद्रा बर. आता आपण पोहोचलोय नाशिक रोडला, एंटरच होतोय. कुठं जायचंय मला नाही माहिती, फर्स्ट टाइम चाललोय. सरळ ना, सीधा इकडे बर का. या पार्किंग मध्ये गाडी लावायची. या पार्किंग मध्ये या. हा, मायला म्हणा आल्यावर फोन कर.
अरे लिफ्ट में फंस तो नहीं जाएंगे ना? इथून स्टार्ट झालं डायरेक्ट थिएटरला जाते तिथून डायरेक्ट खाली येते मध्ये नॉन स्टॉप. हाँ स्पेशल थिएटर कि हम राजा हैं, हम सिर्फ तख्त से बात करेंगे. घुटने टेक कर रहम मांगी जाती है, समझौता नहीं. करे हे लवकर. आता आपण आलोय तिकडं लईच महाग आहे. खाली जाऊन आलो. हा आहे काहीतरी म्हणजे शॉर्टची हा पाहू ना आता. आहे तेच पाणी नाही. खरे क्वालिटी कोणी मानणार नाही इथं थिएटर आहे म्हणून. हा थांब. स्वराज्याला चाकर नाही, निष्ठावंत हवे. हाथी को बोझ से फर्क नहीं पड़ता बाबा. हम यहाँ दुआ लेने आए हैं, सलाह नहीं. हुजूर अपन हम साउली आएंगे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे तर्फींची इच्छा. जय. काय क्वालिटी पिक्चर होता खरंच. काय म्युझिक आहे काय म्हणजे. कर सोड बटन सोड. खरंच एकच नंबर यार. पहिल्यांदा थिएटर मध्ये आलो असा काहीचा व्ह्यू. कोण म्हणतं पिक्चर भारी नाही आहे ना. जोरात आहे का नाही. म्युझिकच पिक्चरचं काय क्वालिटी होते यार. आपले कांदे काढून आवरले असते. हा येऊ का. निघतो आता घरी. जावा आपल्या आपल्या वावरांमध्ये. झाला पिक्चर पाहू ना आता. आता पुढच्या वर्षी एखादा भाऊ. तर मित्रांनो 6 वाजून गेले. परत एकदा आपण आपला पोशाख बदललाय. कांद्याची लढाई अंतिम टप्प्यात दिसती. आज होऊन जायला बसले. काल सुरू झालं ना आज संपलं ते. असा कधी चाललाय. खरंच मित्रांनो मूवी तर एक नंबर होती. मला तर खूप आवडली. शेवटचाच अर्धा तास होता ना पिक्चरचा. यांनी मनच जिंकून घेतलं. एवढा भारी पिक्चर बनवला. आणि झालेत जमा यांचं. झालं सगळं आवरलं. चला ओव्हर झालं. जरा तमीज से समझे ना. तमीज से जरा. हे झालं आवऱ्या गंमत आहे. डायरेक्ट म्हणजे बरोबर मापातच होतं चाललं डिझेल. ते थोड्यासाठी खेळ काढून घ्यायला लागेल मला. थांबा आता. ओके थोडा माग होतो काढून तर घेतलाय. सॉरी चालू जरा डबल चाललंय.
आमच्या इकडं पद्धत आहे, कांदे काढून झाल्यानंतर प्रत्येक बाईला एक एक पाटी कांदे द्यायला लागत. या बायांनी पण ते घेतलंय. तुमच्या इकडं आहे का ती पद्धत? नक्की कमेंट करून सांगा. रॉकेट रॉकेट. ओके 2026 की कांदा लागवड आपलं लागवड चालू रे, काढणी समाप्त हो चुकी आहे गाईच. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यार. हां आणि भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.